सोन्याचे भांडे चौरंग होणारे या दास दासी पंचभगवानांचं बोलणं कसं झालं. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं विश्वामित्रा फार विचार करू नको. साक्षात समुद्र मंथनातनं प्रगट झालेली कामधेनू मला देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांचा राजा बली या दोघांनी गोप्रदान म्हणून दिले. आणि माझी कामधेनू सामान्य नाही, ती बहुप्रसव आहे. दरवर्षी बाळंती होते आणि तिच्या पूर्वी जन्माला येणारी कामधेनूच असते. ती माझी गोशाळा बघितली का, सगळ्या काळ्या कपिला कामधेनू आणि त्यांच्यातली जी मुख्य नंदिनी नावाची कामधेनू आहे ती कामधेनू. काम म्हणजे इच्छा, धेनू म्हणजे पूर्णता. तिच्याकडे मी जी इच्छा करतो ती कामधेनू काय करते, पूर्ण करते. तू गेला आणि त्या कामधेनूला सांगितलं की 1 लाख ते म्हणताय 1,05,000 लोकांचा स्वयंपाक तयार, 1 लाख ताटं तुझ्या समोर मांडले, पण माझ्या आश्रमात अजून 5,000 ताटांची चळत शिल्लक आहे. मला काही कमी नाही, मला पाहिजे ते कामधेनू देते. राजा तुला सांगतो, तू आता खाली जाऊ नको, इथेच थांब. तुमच्या सगळ्या सैन्याची झोपण्याची व्यवस्था करतो. बघ राहुट्या तयार आहे. प्रत्येक राहुटीमध्ये 5-5 सैनिकांना झोपता येईल इतके सुंदर दिवाण केले. वारा घालायला दासी आहे. वाऱ्याचं सुगंधित पाणी वाऱ्याच्या समोर येईल अशी व्यवस्था केली आहे. सुगंधित तंबू झाला, शांत झोपेल सगळं. आणि तुझ्यासाठी तर राजमहल फिका पडावा अशी व्यवस्था केली. विश्वामित्र ऋषी हे सगळं ऐकतायत, पण विश्वामित्र ऋषींच्या मनातलं विचार चक्र सुरू झालं. तो विश्वामित्र राजा म्हणतोय या ब्राह्मण लोकांच्या गरजा कमी. ते कामधेनूकडे काय मागत असतील, मला जपाला मिळाले, मला बसायला असं, मला यज्ञासाठी होते, मला यज्ञासाठी संविधान दे, मला यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणांना देण्यासाठी 1,000 दक्षिणा दे. पण ती कामधेनू आहे. विश्वामित्र राजा म्हणतो आपण राजे आहोत, ब्राह्मणापेक्षा राजांच्या गरजा मोठ्या असतात. ही कामधेनू वसिष्ठांकडे नको, ही कोणाकडे पाहिजे, माझ्याकडे पाहिजे. मगाच सांगितलं राजा हा राजसी असतो. त्याने वसिष्ठांना सांगितलं म्हणजे महाराज बस आता मला निघायचंय, पण जाताना तुम्ही एक काम करा, तुमची कामधेनू मला द्या. वसिष्ठ ऋषींनी धर्मशास्त्र सांगितलं म्हणजे महाराज एकदा काय दान घेतली ना ती कोणाला देता येईल, तुला देता येणार नाही. विश्वामित्र राजा म्हणतो तुम्ही देणार नाही का म्हणे, मी बलात्काराने घेऊन जाईल. वसिष्ठ ऋषी म्हणतात मी काही देणार नाही, तुला आनंदाने कामधेनू घेऊन जायचे असेल तर घेऊन जा, पण मी देणार नाही. वाचा दत्ता, मी वाणीने दिली असं म्हणणार नाही. विश्वामित्र तुम्ही म्हणू नका म्हणे कामधेनू मला पाहिजे, मी घेऊन चालतो. तुम्ही दिली म्हणली काय, नाही दिली म्हणली काय, मला काय माहित पडत, मला घेऊन जायचे. विश्वामित्र ऋषींनी सेवकांना आज्ञा केली. स्वतः विश्वामित्र पुढे कामधेनूचं दावण तोडलं आणि कामधेनूला फरफटत 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 विश्वामित्र घेऊन निघाला. लक्षात ठेवा वसिष्ठ ऋषींना कामधेनूचं मोल माहिती. विश्वामित्रांना फक्त ती भोग्य वस्तू वाटते. ती कामधेनूने विश्वामित्रांच्या राजा विश्वामित्रांच्या हाताला झटका दिला आणि वसिष्ठ ऋषी समोर येऊन म्हणू लागली म्हणे महाराज तुमचं मी असं काय कल्याण केलं होतं की तुम्ही मला राजा विश्वामित्राला देऊन टाकले.
वसिष्ठ ऋषींनी कामधेनूला साष्टांग नमस्कार घातला. नमस्कार करताना ते म्हणतात, गावो में अग्रत संतु, गावो में संत पृष्ठतः, गावो में हृदय संतु, गवाम मध्ये वसाम्यहम्, गवाम अंगेषु तिष्ठन्ति, भुवनानि चतुर्दश, यस्मात् तस्मात् शिवं वेश्या इह लोके परतरज. हे जगन्माता, हे जगत जननी, हे यज्ञ यज्ञेश्वरी, साक्षात लक्ष्मी स्वरूपा कामधेनू, तू माझी आई आहेस. मुलगा कधी आईला कोणाला देऊ टाकतो का? मी तुला कसं देईन, मी काही तुला करेन. म्हणे मग मला हा विश्वामित्र का ओळखतो, का फरफटत नाही? म्हणे आई मी दिलेलं नाही, तो बलात्काराने तुला येऊन करतोय. माझी तर इच्छा आहे तू माझ्या आश्रमात सदैव राहावीस. कामधेनू म्हणते, वसिष्ठ ऋषी तुमच्या मनात नाही ना मी जावं? म्हणे नाही. म्हणे मग आता बघा मी काय करते. ती कामधेनू निघाली, राजा विश्वामित्रांसमोर जाऊन उभी राहिली आणि तिने एक हुंकार भरला. काय बोलला? आणि त्या हुंकारातनं 10 लाख सैन्य उत्पन्न झालं. हे कामधेनू आहे. विश्वामित्रांचा पराजय झाला. कालांतराने विश्वामित्र 10 लाख सैन्य घेऊन आले. आमच्या कामधेनूने 1 कोटी सैन्य उभं केलं. विश्वामित्र राजे परत बलसंपन्नता होऊन 1 कोटी सैन्य घेऊन आले. कामधेनूने 10 कोटी सैन्य घेऊन आले. 4-5 वेळा विश्वामित्र राजा पराभूत झाला. कोणामुळे? कामधेनूमुळे. साऱ्यांना सर्व शक्तींनी विश्वामित्राने कामधेनूला पळवून घेऊन चालले. कामधेनूने विश्वामित्रांना हरवलं, पण आतापर्यंत विश्वामित्र ऋषी कामधेनूच्या समोर पळून गेले होते. यावेळेस कामधेनूने विश्वामित्र ऋषींना खाली पाडलं आणि त्यांच्यावरती आपला एक पाय छातीवर ठेवला. वसिष्ठ ऋषी तिथे आले आणि विश्वामित्र राजाला म्हणू लागले. ते म्हणतात, धिक्बलं क्षत्रिय बलं, ब्रह्मतेजो बलं बलं. विश्वामित्रा, तुझं क्षत्रिय तेज धिक, त्याचा धिक्कार असो. धिक्बलं क्षत्रिय बलं, आज परत सिद्ध झालं. ब्रह्मतेजो बलं बलं. या जगतात ब्रह्माकडे असलेल्या गायत्री मंत्रापुढे क्षत्रियाचं तेज. वसिष्ठ ऋषी एक शब्द बोलून गेले. राजा विश्वामित्र विसरून गेला, मी ब्रह्मर्षी आहे. वसिष्ठ कोण आहे? विश्वामित्राने तात्काळ वसिष्ठ ऋषींच्या समोर आपले राजवस्त्र उतरवले, संन्यासाचे वस्त्र परिधान केले आणि परिधान करून तो मनाला म्हणू लागला, मी ब्रह्मर्षी होणार. मी काय होणार? माझ्या लक्षात आलं राजापेक्षा बलवान कोण आहे? ब्रह्मर्षी. म्हणून त्याने प्रतिज्ञा केली, मी ब्रह्मर्षी होणार. म्हणून विश्वामित्र राजा होता, ऋषी झाला. आपल्या मुलाला राज्य दिलं आणि ऋषी होऊन जंगलामध्ये गेला. रामायणात संख्या सांगितली 20,000 वर्ष तपश्चर्या. या संख्येत लक्ष देऊ नका, दीर्घकाळ तपश्चर्या. एवढंच काय म्हणू? किती काळ? पण एक दिवस विश्वामित्रांची तपश्चर्या शून्य झाली, कारण विश्वामित्रांचा अपोभंग रंभेने केला, मेनकेने केला. कोणी केला? पहिल्यांदा आली मेनका. मेनकेने काय केलं तर तपश्चर्येला बसलेल्या विश्वामित्र ऋषींच्या समोर
इतके हावभाव करून आचकट बिचकट हावभाव करून विश्वामित्र ऋषींचं मन कलुषित केलं. विश्वामित्रांचं एक क्षण तप थांबलं. त्यांनी माळ खाली ठेवली, हातात माळ होती खाली ठेवली आणि हातांनी मेनकेला स्पर्श केला. काय केलं सांगितलं मी? काय केला? फक्त स्पर्श केला, पुढे काय नाही. पण स्पर्श करता क्षणी सगळं तप जळून भस्म झालं. या कथेचं सारे मारा मनुष्य मिळवलं किती याचा विचार करतो, घालवलं किती याचा विचार करतो. सकाळी एक तास जप केला, दुपारी सुनबाई शिकायला 108 जपाचं फळ 80च राहिलं. किती राहिलं? शेजारच्या बाईचे थोडंस वाढलं, 60 झालं. फोनवर बसल्या बसल्या दुसऱ्याची निंदा केली, 40 झालं. दिवसभरात एकदा तुम्हाला काही समजत नाही असं पतीला म्हणलं, 20 झालं. लक्षात ठेवा, तुम्ही विनोदाने घेऊ नका. तुम्ही केलेला जप खर्च सुद्धा होत असतो. सगळंच कसं केलं, सगळंच कसं केलं. तुमच्या जप हे आचरणाचा एक भाग आहे. तसं तुमचा जीवन जगणं हा सुद्धा आचार धर्म आहे. बेरीज वजा बाकी होणार. विश्वामित्र ऋषींच्या दीर्घकाळ तपश्चर्येमुळे त्यांच्या अंगावरती आलेलं सगळं तेज मी परत सांगतो, मेनकेला फक्त स्पर्श केला, जळून भस्म झालं. तर विश्वामित्र ऋषी आता काय करतात? पश्चाताप. म्हणजे हजारो वर्ष तपश्चर्या केली, क्षणात घालवली. तुम्हाला आता क्षणाची किंमत आहे. तप करायला खूप वेळ लागतो, पण ते तप भंग व्हायला क्षण पुरेसा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो क्षण सांभाळा, देवाची एक बारी उभा क्षणभरी, ते तासभरी म्हणत असत. माणसाला क्षण सांभाळता आला. कुठलंही पाप किती वेळा होतो? कुठलंही क्षणभर. म्हणून क्षण सांभाळायचा असतो. विश्वामित्रांना क्षण सांभाळता आला नाही, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही. मेनकेला झिरकावून दिलं, परत तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला बसल्यानंतर परत गेलेली संपदा मिळवली, परत तेवढं तेज परत मिळवलं. पण आता आली रंभा. कोण आली? त्यांना पूर्वाश्रमीचं मेनकेच्या मुळे आपलं भंग झालेलं आठवत होतं, म्हणून त्यांनी रंभेला जवळ येऊच दिलं नाही. ती अधिक जवळ येऊ नये म्हणून विश्वामित्र ऋषींनी तिच्यावरती आग पातळी केली. नाही ते अथवा तिला बोलू लागलं. बोलण्याच्या भरात तिने 2 शब्द बोलले, विश्वामित्रांनी 4 शब्द बोलले, तिने 8 बोलले, यांनी 16 बोलले आणि परिणिती क्रोधात घेतला. आणि तो क्रोध एका क्षणी विश्वामित्र राजाचं, विश्वामित्र ऋषींचं तप परत शून्य झालं. लक्षात ठेवा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे काय करतात? तपोभंग करतात. काय करतात? तपोभंग. म्हणून शास्त्राने सिद्धांत सांगितलाय की तुमचा तपोभंग होऊ नये असं वाटत असेल तर आजपासून एकादशी व्रत सुरू करा. एकादशी व्रताने काय होतं? काम, क्रोधादी विकार एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर उत्पन्न होत नाही.
हेही लक्षात ठेवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर फार आवश्यक आहे. ते नसतील तर हा संसार चालू शकणार नाही. पण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आवश्यक जरी असले तरी किती आवश्यक आहे? प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं पाहिजे. कसं पाहिजे? प्रमाण राखता आलं. उपाशीपोटी काही माणसं उठले की त्यांची रक्तातली साखर 400 असते. किती असते? डॉक्टर त्यांना रागवतात. एक पेशंट डॉक्टर खूपच बोलला म्हणून डॉक्टर बोल चिल्ला म्हणे, ओ डॉक्टर 400 साखर जास्त आहे का? म्हणे मला काय माहिती कमी आहे का जास्त आहे. तुम्ही म्हणतात म्हणून ती जास्त आहे. तुम्ही काळजी करू नका म्हणे. 8 दिवसात असा व्यायाम करतो. पुढच्या वेळेस रक्त तपासायला आलो की रक्तातली साखर 0 दिसेल. डॉक्टरांनी पाय धरले का बा 0 नको 120 तर पाहिजेच ना. रक्तात 120 साखर असणं म्हणजे प्रमाण राखणं. 120 साखर असणं म्हणजे तुम्हाला साखर नाहीच हाच त्याचा काय अर्थ आहे. पण तेवढी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको आणि त्याच्यापेक्षा कमी नको. आमच्या घरी भाजी कशी बनवतात तुम्हाला? कढईमध्ये तेल टाकतात, तेलात मोहरी टाकतात, मोहरी तडतडली त्याच्यात हिंग टाकतात, कढीपत्ता टाकतात, मिरची टाकतात, अर्धा चमचा हळद टाकतात, 5-10 कारले कापून टाकतात, कारल्यावर मीठ टाकतात, वाफेवर ठेवतात. ते वाफलं की त्याच्यात थोडासा गूळ टाकतात, किंचित पाणी टाकतात आणि वरून थोडं खोबरं टाकतात. आश्चर्याची गोष्ट आहे, ती भाजी तयार झाली की कारल्याची भाजी सुद्धा गोड लागते. कारण का? तिच्यात गूळ टाकला म्हणून नव्हे, त्याच्यात प्रमाण राखलं. योग्य प्रमाणात तेल, योग्य प्रमाणात हळद, योग्य प्रमाणात मिरची. प्रमाण राखल्यावर कारल्याची भाजी सुद्धा काय लागते? गोड लागते. प्रमाण पाहिजे. विश्वामित्र ऋषींचा काम आणि क्रोध प्रमाणाबाहेर गेला म्हणून त्यांचं तप नष्ट झालं. विभा पाटील दोघं फार श्रद्धावान आहे. बहुतेकांची भगवद्गीता पाठ तर बऱ्याच जणांना जडींना म्हणता येते. विष्णू सहस्त्रनाम तर येतच, श्री सूक्त सुद्धा येते. विष्णू सहस्त्रनामामध्ये आणि श्री सूक्तामध्ये एक श्लोक कॉमन आहे. थोडासा एक शब्दाचा फरक आहे, पण अगदी श्लोक जसल्या तसा. कुठला श्लोक? न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न अशुभा भवन्ति कृत पुण्यानां. श्री सूक्ता भवन्ति कृत पुण्यानां भक्तानां श्री सूक्त. आणि विष्णु सहस्त्रनामा भक्तानां पुरुषो. भगवंतांच्या भक्ताला क्रोध नसतो, लोभ नसतो, मोह नसतो, मद नसतो, मत्सर नसतो. मी शब्द फार जबाबदारीने वापरला, भगवंतांच्या भक्ताला. भक्त म्हटला की भक्त या शब्दाचा अर्थ आहे देवाकडे काहीही न मागणं. त्याला काय म्हणतात? भक्त. देवाकडे जो काही मागतो आणि भक्ती करतो त्याला काम्य भक्त म्हणतात. काय म्हणते? काम्य भक्त म्हणजे इंग्लिश शब्दात सांगतो थर्ड क्लास. देव म्हणतो हा तर सवय नृत्य सवय म्हणी याचा व्यवहार वाण्यासारखा आहे. काहीतरी द्यायचं मोबदल्यात काहीतरी, याला भक्त म्हणून. भागवतात द्रव बाळाची कथा काही मागितलं का होत्या नाही, त्याला मागायचं खूप काही. विश्वामित्र ऋषी तप करत होते पण ते भक्त नव्हते हे सिद्ध होत. त्यांना ज्या अर्थी काम आणि क्रोध विकार आला त्या अर्थी ते काय नव्हते? भक्त नव्हते.
मग विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या 2 वेळा केली, तिसऱ्यांदा तपश्चर्येला बसले. पण 2 वेळा तपश्चर्येचा अनुभव, तिसऱ्यांदा मनाला आलेली स्थिरता, याचा परिणाम विश्वामित्र ऋषी श्रेष्ठ आचार्य पदापर्यंत पोहोचले. एक दिवस विश्वामित्र ऋषी गंगेवर स्नान करत असताना वसिष्ठ ऋषी पाण्यात बाहेर आले आणि विश्वामित्रांच्या तपश्चर्या करणाऱ्या देहाला पाहून म्हणतात, ऋषी विश्वामित्रा, तुला माझा नमस्कार असो. विश्वामित्रांना फार वाईट वाटलं की हे मला ऋषी म्हणाले पण ब्रह्मर्षी म्हणाले नाही. मला काय व्हायचंय? ऋषी नाही व्हायचंय, मला ब्रह्मर्षी व्हायचंय. म्हणून असं वाल्मिकी रामायणात लिहिलं नाही, पण आपण असं समजायचं, रोज 10 माळा जप करणारा विश्वामित्र आता 20 माळा करू लागला. बरंच कर्मधर्म संयोगाने वसिष्ठ ऋषी स्नान करून बाहेर आले. विश्वामित्र ऋषी बाहेरच बसलेले होते. वसिष्ठांनी नमस्कार केला. ऋषी विश्वामित्रा, तुला आणि तुझ्या तपश्चर्येला माझं नमन. तू करे माळा दुप्पट केला तरी मी ऋषी माळ तिप्पट करतो. आता विश्वामित्र ऋषींना हा चाला लागला. वसिष्ठ स्नानाला गेले. एक काठावर येऊन गेले. आज काय असं करता करता माळा 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 200, 500, 1000 झाले. तरी वसिष्ठ ऋषी विश्वामित्रांना ऋषी विश्वामित्र म्हणतात. आता 1001 माळ ओढण्यासाठी वेळ शिल्लक नाही, दिवस संपतो. आता याच्यापेक्षा तर जास्त माळा ओढता येणार. ते म्हणतात, आता काय तपश्चर्या करू की हे मला ब्रह्मर्षी म्हणते. तपश्चर्या काय? आता तर वेळच नाही तपश्चर्या करायला. मी 24 तास जप करतो. पण एक दिवशीचा प्रसंग म्हणे, आता आपण वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांना असं विचारतो, तुम्ही मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही? काय कमी आहे माझ्या? पण ज्यांनी दिवस निवडला पूजागिरी निवडलेला. सकाळपासून ते वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ घुटपडतात. पण वसिष्ठ ऋषी कधी देवाची पूजा करतात, कधी वैश्वदेव करतात, कधी यज्ञामध्ये आहुती देतात, कधी गोसेवा करतात, कधी ब्राह्मण मुलांना वेद मंत्राचं शिक्षण देतात, कधी न्याय पुराण धर्मशास्त्राचं शिक्षण. विश्वामित्रांना वसिष्ठ ऋषींना विचारण्यासाठी वेळच मिळाला नाही. संध्याकाळी वसिष्ठ ऋषींचं भोजन झालं, फलाहार झाला आणि ते आपली पत्नी अरुंधती, त्या अरुंधतीच्या समवेत संध्याकाळी रात्री 12 वाजता चंद्राची पूजा करण्यासाठी, दूध आटवण्यासाठी आश्रमाच्या अंगणामध्ये येऊन बसले. 3 दगड मांडले, चूल तयार केलीये, कामधेनूचं घट्ट दूध त्याच्यावरती तापट ठेवलंय. शिष्य विश्वामित्र, वसिष्ठ ऋषी, त्यांची पत्नी, 6-6.25 लिटर दूध आहे महाराज. हळूहळू उकळतंय, चंद्राचे किरण पडताय. वसिष्ठ आणि अरुंधती दूध आटवायचंय म्हणून दुधाजवळ बसले. पण वसिष्ठ ऋषी दिवसभर थकलेले. पत्नी तुमच्या भाषेत सराटा घेऊन पातेल्यात फिरवून. पण आमचे वसिष्ठ ऋषी कसे बसले होते? निवांत. निवांत कसे? ते असे बसले, आकाशाकडे कुठे पाहता. आणि अचानक वसिष्ठ ऋषींनी आपल्या पत्नींना विचारलं. विश्वामित्र एका झोपा आड बसलेले होते. म्हणे, आता दूध प्यायला आपणच जायचं आणि प्रश्न विचारायचा, मी ब्रह्मर्षी, तुम्ही मला काय? इतक्यात वसिष्ठ ऋषींनी आपल्या पत्नीला विचारलं, का ग अरुंधती, वर बघितलं का? म्हणे, टिपूर चालणार. हे टिपूर चालण्याला तू काय उपमा देशील?
तिने एका चांदणं पाहिलं आणि सरांना घेऊन बसली. तिने सांगितलं, म्हणे मला हे त्रिपुर चांदणं विश्वामित्रांच्या तपश्चर्येसारखं दिसतं. कोण म्हणतं? अरुंधती म्हणते. या चांदण्याला उपमा फक्त विश्वामित्रांच्या तपश्चर्येची. वसिष्ठ ऋषी म्हणतात, सत्यम वदिष्यसि, खरं बोलतोस. या त्रिपुर चांदण्याला विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्येची उपमा द्यावी लागली. पण अरुंधतीने हसत हसत नवरा बायको ज्याप्रमाणे एकमेकाशी बोलतात तसं विचारलं. पण ते विश्वामित्र ऋषी सारखे तुम्ही स्नानाला गेल्यावर नदीच्या काठावर उभे राहता, मी ओळखलंय म्हणे. तुम्ही त्यांना नमस्कार करतात ऋषी विश्वामित्र म्हणून, त्यांचं समाधान होत नाहीये, तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणता? आणि नेमका हाच प्रश्न विश्वामित्रांना विचारायचा. झुडपाचा ते म्हणतात, बरं झालं ताई मनात तुम्ही माझ्या वतीने प्रश्न विचार. वसिष्ठ ऋषी म्हणतात, विश्वामित्र ब्रह्मर्षी पदाच्या 1000 पायऱ्या 999 पायरी पर्यंत चढले, पण 1000वी पायरी त्यांना चढताच येत नाही. म्हणजे का? म्हणे ते हट्ट करतायत, मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणतो. मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नाही तोपर्यंत त्यांना ब्रह्मर्षी झाल्यासारखं वाटत नाही. ब्रह्मर्षी तुम्ही आहात हे म्हणणारा मी कोण? त्यांनी तर जो हट्ट जर सोडला तर विश्वामित्र ब्रह्मर्षी झालेच म्हणून समज. त्यांच्यात सगळे दुर्गुण संपले, हट्ट शिल्लक. काय शिल्लक? हा हट्ट त्यांनी सोडला ना की त्यांनी तपश्चर्येची 1000वी पायरी चढली. असं म्हणतात क्षणी झुडपात विश्वामित्र ऋषी आले. वसिष्ठ ऋषींच्या पायावरती लोटांगण घातलं आणि वसिष्ठ ऋषींनी हात धरून उचललं आणि हात मारले. ब्रह्मर्षी विश्वामित्रा, तुझं माझ्या आश्रमात स्वागत असो. राजा धीराज रामचंद्र भगवान. आता ही कथा मी तुम्हाला सांगितली. ही कथा काय सांगते? मनुष्याचं जेवढं मोठं तप असतं तेवढा त्याच्या मनात विनय असतो, आणि जेवढं मोठं तप असतं तेवढं त्याचं सामर्थ्य सुद्धा असतं. काय असतं? सामर्थ्य. तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो. 2004 साल किती? 2000 आमच्या त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ होता. त्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहणाचं निमंत्रण अटल बिहारी वाजपेयींना द्यायचं होतं. कोणाला द्यायचं होतं? आमच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष आणि मी आणि 2 जण विमानाने दिल्लीला गेलो. आता काय आम्ही वाजपेयीची जावई का लगेच गेल्यावर आम्हाला बांधायचं होतं, आणि आम्ही वेळे पत्र घेऊन त्यांच्या दरवाजाशी हजर. पीएमओ तिथल्या त्या पहारेकऱ्याने आम्हाला आढळलं. म्हणे तुम्हाला हे निमंत्रण वगैरे त्यांनी विचारलं का आले, कशासाठी आले? तर आम्ही असं निमंत्रण द्यायचं सगळं बरोबर आहे, त्याच्यासाठी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागली. आम्ही तिथून निघालो आणि निघाल्यानंतर त्या चौकीदार अडवलं होतं ना आम्हाला, तिथे एक मनुष्य बसला होता, तो आमच्या पाठीमागे आला. त्याने सांगितलं, तुम्ही चांगल्या कामासाठी निमंत्रण द्यायला आहे. वाजपेयींनी अशा कामाला यायला पाहिजे, पण वाजपेयी तुम्हाला अपॉइंटमेंट नसल्यामुळे मिळणार नाही. मग तुम्ही पुण्याच्या सहस्त्र बुद्धींना फोन लावा. कोणाला फोन लावा? त्याचा नंबर त्यांनी दिला. तर त्यांचं नाव दत्तात्रेय सहस्त्र बुद्धे. त्यांना आम्ही फोन लावला. आमचं म्हणणं त्यांना सांगितलं, म्हणजे तुम्ही एक काम करा, ज्या चौकी समोर उभे आहेत ना
तिथून 100 पावलं लांब जाऊन उभा राहा. त्यांचा प्रोटोकॉल आहे, गाड्या जातात येतात, सुरक्षा असते, तुम्हाला उभं राहू द्या. एक 15 मिनिटात तुम्हाला आतून बोलवणं. कुठून बोलवणं नाही. आणि घडलं कसं, आम्हाला खरंच 20 मिनिटांनी बोलवणं आलं आतून. आम्ही वाजपेयींना भेटलो, त्यांना निमंत्रण दिलं. अर्थात त्यांचे त्या दिवशी काही दौरे होते, त्यांनी आम्हाला नकार दिला, पण आम्ही वाजपेयींना जाऊन भेटलो. बाहेर आलो. प्रश्न हा, कोण आहे दत्तात्रय सरस्वती? की त्यांना आम्ही फक्त 2 मिनिटं फोनवर बोललो. वाजपेयींची भेट व्हिडिओ काढली. महाराज संघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 40 वर्ष काय होते ते प्रचारक. तो भारताच्या पंतप्रधानाला डायरेक्ट काय लावला होता? बोल. तो दत्तात्रय सहस्त्रबुद्धींनी लावला नव्हता, त्यांच्या 40 वर्षाच्या तपश्चर्येने लावलेला. त्याच्याकडे तपश्चर्या असते ना महाराज, तो कोणालाही जाऊन भेटू शकतो. कारण त्याच्यामध्ये करारीपणा आलेला असतो, त्याच्यामध्ये एक बुद्धीला व्यापकता आलेली असते, व्यवहाराला व्यापकता आलेली असते, आजोड बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते. आणि एवढं सगळं करून परत विनय ते उद्धट नसतात. मग एवढा एकत्रित गुणांचा समुच्चय असलेला विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे राम लक्ष्मणांची मागणी. राम लक्ष्मण जाऊ नयेत राजा दशरथाला वाटतंय, पण विश्वामित्रांच्या पुढे शब्दही विरोध करायचा नाही, कारण ते जळून भस्म करून टाकू शकतात. मग वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, राजा दशरथा काय करायचं ठरवलंय? राजा दशरथाने लपायचं ठरवलं. कोणाच्या? आणि माझ्या पत्नींना विचारावं लागेल. ठीक आहे, माझे एकटेचे मुलं आहेत का? कैकेयीला विचारावं लागेल, कौशल्येला विचारावं लागेल, सुमित्रेला विचारावं लागेल. कारण का? हे 4ही मुलं, या 4ही मुलांकडे तीनही आई समान दृष्टीने पाहतात. राम एकटा कौशल्याचा नाहीये, लक्ष्मण एकटा उर्मिलेचा नाहीये, भरत एकटा कैकेयीचा नाहीये, हे तिघींचे. मला विचारावं. पण राजा असा बायकोला विचारायला गेला तर लौकिकच चांगलं दिसेल का? भारताच्या पंतप्रधानाला सांगितलं का अमुक अमुक एक करायचं का, थांबा म्हणे, बायकोला विचारून चालेल का? मग पत्नींना विचारण्याची जबाबदारी वशिष्ठ ऋषींवर दिली. 2 कारण आहेत. एक, स्वतःने विचारलं नाही हेही, आणि वशिष्ठ ऋषी राण्यांचं मनोगत घेऊन येतील आणि ते मनोगत तिराईताने आणलंय. विश्वामित्रांनाही पटेल. मी तर म्हणत नाही, माझं ऐका असं मलाही वाटतं. वशिष्ठ ऋषी राजा दशरथाची आज्ञा घेऊन 3ही राण्यांकडे गेले. आता कोणाशी काय बोलायचं असतं याचा काय असतो विवेक. सगळ्यांशी सारखं बोलायचं नसतं. त्याला की मॅन्स म्हणतात. कोणाशी काय बोलल्यावर काय काम होऊ शकतं. आम्हाला माहिती आहे, भास्कर काकांशी बोललं की समोसा खायला मिळतो. चंदू काका पाटलांशी बोललं की सकाळी 7ला चहा. मुरलीधर काकांशी बोललं की कधीच्या शेवटी दक्षिणा मिळते. कॅशियर ना. कोणाशी काय बोलल्यावर काय होतं हे माहिती पाहिजे. आमचे वशिष्ठ ऋषी 3ही राण्यांकडे गेले. 3ही राण्या कौशल्याच्या महालात एकत्र झाल्या. आणि वशिष्ठ ऋषींनी 3ही राण्यांनी नमस्कार केल्यानंतर राण्यांनी विचारलं, महाराज आमच्या महालात आज कसे? त्यांनी विश्वामित्र आले तर ते युद्ध होणार आहे आणि तिथे चंडी याग होणार आहे, दिव्य शस्त्र मिळणार आहे, एक शब्द सुद्धा उच्चार. हे वशिष्ठ ऋषी म्हणतात, 3ही राण्यांनो, तुमच्या सौभाग्याची सदैव वृद्धी हो,
तुमचं सदैव कल्याण असो, तुमच्या मनोवांछित कामना पूर्ण हो. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलोय, नेहमीच आशीर्वाद देतो. आज आशीर्वादिकम, एक आशीर्वाद जास्त द्यायला. म्हणे मी तुमचा आधी मनोदय विचारतो, तुम्ही हो म्हटले तर हा आशीर्वाद देतो. आणि काय म्हणे का हो तिन्ही राणींनो, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे मुलं मोठे होत आहेत, लवकर सुना आल्या पाहिजे, आणि त्या सुना सुकुलोद्भवा, चांगल्या घरात जन्माला आलेल्या, सुलक्षणा, अत्यंत सुलक्षणी असाव्या, सर्व कार्य कुशला, सर्व कामामध्ये काय असल्या पाहिजे, प्रवीण असल्या पाहिजे, आणि दिसायला कशा पाहिजे, म्हणे साक्षात श्रियम इव, लक्ष्मी सारख्या दिसायला सुंदर पाहिजे. अशा सुना आणायच्या का? मुलाच्या आईला असं कोणी विचारलं, सांगितलं सुंदर आणू का, आणायची का, तर ती हो म्हणेल का नाही म्हणेल? हो म्हणणार. तिने सांगितलं हो म्हणे आपल्याला सुंदर आणायचं, आणि त्यातल्या त्यात रामाचं तर पहिल्यांदा करायचं. मग वसिष्ठ ऋषी सांगतात, मी तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की लवकरच तुम्हाला सुना येतील, पण सुना कधी येतील, त्या मुलींना आधी मुलगा दाखवावा लागेल. आणि मुलाला दाखवायला नेण्यासाठी त्यांना विश्वामित्र ऋषींबरोबर पाठवलं. आमची कैकेयी अति उत्साही आहे रामायण. काही स्त्रिया काय असतात, अति उत्साही, दुसऱ्या उत्साही, झटकन पुढचा मागचा काही विचार करत नाही, बोला हो नाहीला नाही म्हणतात. ती कैकेयी म्हणते विश्वामित्रांबरोबर काय कोणाबरोबरही पाठवा, पण सुनबाई लवकर घरी. म्हणजे मग हे नक्की विश्वामित्रांबरोबर मी मुलांना पाठवू, 1 वर्षाच्या आत विवाह होईल, हे माझं वाक्य आहे, गुरु वाक्याप्रमाणे. पण गुरुजी तुमच्या शब्दांवरती आमचा विश्वास आहे, आमच्या मुलांचे विवाह होणार असतील तर या मुलांना पाठवायला आहे. आता वसिष्ठ ऋषी सांगतात, भरत शत्रुघ्नाला घरी ठेव, राम लक्ष्मणाला पाठवू, पण विवाह मात्र चौघांचे होकार दिला. होकार घेऊन हल्लीच्या भाषेत एनओसी घेऊन राजा दशरथाच्या दरबारात गेले, आणि विश्वामित्र ऋषींबरोबर रामाने लक्ष्मणाने जायचं निश्चित केलं. पण पूर्वीच्या काळी परंपरा होती ना, ती आतापर्यंत सुद्धा आमच्या घरात आम्ही ती पाळत नाही, गोष्ट सोडून द्या, पण आमच्या आजोबांनी ती पाळलेली मला चांगली आठवते. मुहूर्त पाहिल्याशिवाय घरात राहायला पडायचं. आमच्या त्र्यंबकला तुम्ही घरी आला, जुनं घर माझं बघितलं असेल तर घराला 4ही दिशांना दरवाजे. कुठे जायचंय कथेला, तर कुठल्या वेळी जायचंय ती वेळ पंचांगात पाहून कुठल्या दरवाजाने बाहेर पडायचं हे करायचं. आणि कधी कधी असंही पंचांगात असतं, 4ही दरवाजे अनुकूल नसतात, मुहूर्त अनुकूल नसतो. मग 1 तारखेला कथेला जायचं तर 31 तारखेला पूर्व दरवाजावरती प्रस्थान ठेवतात. त्याच दिवशी बॅग घेऊन 5 पावलं बाहेर पडायचं, आणि दुसऱ्याच्या घरी बॅग घेऊन द्यायचं. सांगायचं उद्या अयोध्येला जायचंय, आज बॅग तुझ्या घरी नव्हते. याला काय म्हणायचं, प्रस्थान. बिड्याचं पान सुपारी त्या दरवाजावर ठेवायचं, प्रस्थान घेऊन निघायचं. पूर्वीच्या काळच्या परंपरा आहे. बाहेर मनुष्य जायचा तेव्हा मोबाईल नव्हता, तो सांगायचा संध्याकाळी येतो, 2 दिवस यायचा नाही. मग तो मनुष्य का आला नाही हे जाणण्यासाठी पंथा प्रश्न विचारायचा. कुठला प्रश्न हा माहिती आहे का? पंथा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. 4 उत्तरे येतात. मनुष्य मार्गात आहे, मनुष्य अडचणीत आहे, मनुष्याचं बरं वाईट झालं, आणि मनुष्य परत येणार नाही. 4 उत्तर. हा पंथा प्रश्न.
तुम्हाला सांगून ठेवतो कधी तुमच्यावरती असा प्रसंग आला, कोणी वेळेपेक्षा जास्त उशिरा आलं नाही, घरी आलाच नाही मनुष्य, वेळ टळून गेली येण्याची, तुम्हाला उंबऱ्यावर मीठ ठेवतात ते नाही माहिती आहे का? उंबऱ्यावर मीठ ठेवायचं, मिठावर तुपात पजायचं, गेलेला मनुष्य जर घरी तासाभरात शुभ वाटत असतात. कोणी घराच्या बाहेर गेलं परत आलंच नाही लवकर, वेळ टळून गेली, तर घरात स्वयंपाक शिजवायचा नाही, स्वयंपाक घरातली शानशी, घरात शानशी माहिती ना पकड, घराच्या मुख्य दरवाजाच्या आड कडी लावतात, तिथे जागा असते ना अडगड, तिथे अडकून ठेवा, झटकन मनुष्य गेलेला नाही. आणि तिसरा उपाय सांगितला आहे, जो मनुष्य गेला त्याचं कुठलंही वस्त्र पाण्याने ओलं करायचं आणि घरात कुंडीवरती न पिळता ठेवून द्यावे, ते वस्त्र सुकण्याच्या काही मनुष्य घरात. या शास्त्रीय पद्धती आहेत, त्याच्या पाठीमागे काही विज्ञान, काही गोष्टी मनाने निरोप पोहोचवलं, कुठून त्याला इंग्लिश मध्ये टेलिपॅथी म्हणतात, माहिती आहे का? काही जणांना त्याचा अनुभव आलेला सुद्धा असेल, ही थोडी टेलिपॅथीच आहे असं समजा, सिद्ध प्रयोग आहे. मग विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मणाला पाठवायचं तर मुहूर्त काही योग्य सापडेना. मुहूर्त कधीचा निघाला म्हणे मासत्रयम, किती महिन्यानंतरचा? 3 महिन्यानंतर. 3 महिने राम लक्ष्मण जाणार अयोध्येत वार्तासह. सगळ्यात आनंद झाला की राम विश्वामित्रांबरोबर जाणार, म्हणजे जाणारा राम निराळा असेल, येणारा राम निराळा असेल. येणारा राम खूप धीरोदात्त असेल, शक्ती संपन्न असेल, बुद्धी चातुर्याने श्रेष्ठ असेल, बल संपन्नता असेल, जे रामात गुण आहे तेच गुण लक्ष्मणात सुद्धा असेल. सगळ्यांनी डोळे उघडा. हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, गोपाल